इराणने एका पाकिस्तानी जहाजाला गल्फ ऑफ होर्मुझमधून जाण्याची परवानगी नाकारलेली आहे. याचं आपण कसं विश्लेषण करतो? पहिले तर ही बातमी खरी आहे आणि दुसरं आपल्याला आठवत असेल की याच भागातून भारताची 6 जहाजं आतापर्यंत आलेली आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गल्फ ऑफ होर्मुझ जे आहे त्याच्यावरती आता इराणचा पूर्णपणे कंट्रोल आहे आणि गल्फ ऑफ होर्मुझला इराणनी माइन्स म्हणजे सुरुंग याच्याशिवाय पेट्रोल बोट्स किंवा ड्रोन्सच्या मदतीने पूर्णपणे बंद केलं आहे. म्हणून जर कुठल्याही जहाजाला तिथून जायचं असेल तर त्यांना इराणची परमिशन लागतेच आणि इराणच्या या हल्ल्यापासून कुठलाही देश आपल्या जहाजाचं रक्षण करू शकत नाही. इराणने नेमकं काय म्हटलं आहे? इराणने म्हटलेलं आहे की जर तुम्हाला इथून जायचं असेल तर प्रत्येक जहाजाला आपली ओळख दाखवावी लागेल, कुठला माल आहे, कुठला देश आहे, तुमची राजकीय भूमिका काय आहे, असं सगळं झालं तरच तुम्हाला तिथून जाऊ देतील. तर आत्ताच्या बातमीमध्ये असं आलेलं आहे की पाकिस्तानचे जे जहाज जे गल्फ ऑफ होर्मुझमध्ये अडकलेलं आहे त्याच्याकडे अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स नव्हती ज्यामध्ये जी माहिती मी मगाशी म्हटली ती असेल म्हणून. तर याचा एक अतिशय मोठा राजकीय संदेश हा दिला जातो आहे. कारण जर डॉक्युमेंट नसतील म्हणून एखाद्या जहाजाला अडवणं हे म्हणजे एक नोकरशाहीसारखं वागण्यासारखं झालं. ते खरं कारण आहे की दुसरं काही आहे? खरं कारण असं आहे की हा एक मोठा राजकीय संदेश आहे. पाकिस्तान दाखवत होतं की ते इराण अमेरिका इस्रायल युद्धामध्ये एक वाटाघाटी करण्याची भूमिका बजावत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पण असं म्हटलेलं होतं. मात्र इराणनी अशा प्रकारची चर्चा होते आहे हे अगदी पूर्णपणे नाकारलं. म्हणजे पाकिस्तान म्हणतो आहे आम्ही चर्चा करण्याला मदत करतो आहे, इराण म्हणतो आहे नाही. आणि म्हणजे थोडक्यात इराणने पाकिस्तानला एक पूर्णपणे संदेश दिलेला आहे, जर तुम्हाला आमच्या या अमेरिकेबरोबरच्या लढाईत जर तुम्हाला मध्यस्थी करायची असेल तर तुम्हाला आमच्या नियमांचं पालन करावं लागेल. तुम्ही पूर्णपणे तुमच्यावरती आम्हाला विश्वास ठेवता येत नाही कारण तुमचा अमेरिकेशी फार मोठा संबंध आहे आणि गल्फ ऑफ होर्मुझमध्ये आमच्याशिवाय दुसरं कुठलंही राष्ट्र तिथून पार करून जात नाही. तर याच्यामुळे हा अमेरिका आणि याच्याशिवाय पाकिस्तानला मोठा संदेश आहे की माइट इज राईट. म्हणजे जिसकी लाठी उसकी भैंस. इराणकडून ज्याप्रमाणे जहाजं थांबवली जात आहेत ती जहाजं थांबवण्याकरता आणि त्या जहाजांना आत जाऊ देण्याकरता अमेरिकेकडे पुरेशी ताकद नाही. आणि पाकिस्तान जे म्हणते आहे की आम्ही वाटाघाटी करतो आहे तर हे म्हणजे नुसतं बोलण्याच्या गोष्टी झाल्या आणि हे खरोखर जमिनीवरती असं काही होत आहे असं वाटत नाही. असंच इराणच्या या वर्तणुकीमुळे दिसतं. आणि याच्यामुळे भारताकरता मात्र एक अतिशय चांगला संदेश आहे की इराणचा भारतावरती विश्वास आहे आणि त्याने भारताला मोठ्या प्रमाणामध्ये इथून जहाजं आणण्याकरता परवानगी दिली आहे. ज्याच्यामुळे आपली तेल सुरक्षा आणि खास तर गॅस सुरक्षा ही जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला हाताळता येत आहेत. आणि याच्यामुळे म्हणजे थोडक्यात इराणने भारताला एक म्हणजे मित्रराष्ट्र म्हणून एक सन्मान दिलेला आहे. आपल्याला अमेरिकेचा एक मध्यस्थ किंवा अमेरिकेचा एक साथीदार म्हणून आपल्याला दर्जा हा देण्यात आलेला नाही आहे. तर ही भारताकरता एक अतिशय चांगली अशी बात आहे आणि याचा वापर करून आपण अजून जास्त आपली LPGची जहाजं तिथून काढावी, ज्यामुळे आपल्या जो गॅस क्षेत्राला जो काही थोडाफार धोका निर्माण झाला होता तो पूर्णपणे पार करण्याकरता आपल्याला मदत मिळेल. आणि हा पाकिस्तानला आणि क्लिअर संदेश आहे की तुम्हाला कोणी विचारत नाही. आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प काय बोलतात त्यांनाच कळत नाही. त्यांनी काल म्हटलं की आम्हाला पाकिस्तान मदत करतो आहे आणि आजच ते चुकीचं ठरलेलं आहे. तर त्याच्यामुळे भारतावरती इराणचा विश्वास आहे परंतु पाकिस्तानवरती नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.